नमस्कार मित्रांनो, मी साहिल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं साहिलच्या या ब्लॉगमध्ये. आणि आजचा आपला दिवस आहे 28वा. तर 30 दिवस मधले आता राहिले फक्त 2 दिवस आणि आजचा दिवस आहे आपला 28वा. तर तुम्हाला हे वाटत असेल की आज कॉलेजला जायचं नाही, तर जायचं मी तयार होतो. हे बघा, ट्रान्झिशन देणं गरजेचं आहे ना. 1 2. मित्रांनो, आज आपण केले लेअरिंग. आणि कसं आहे ना, लेअरिंगचा विषय मला आधीपासून ना, लहानपणीपासून असं जॅकेट बिकेट घालायला लय आवडायचं. काय माहीत का, असं जॅकेट विकेट घालायला मजा यायची. तर मी आज केले लेअरिंग. ऑरेंज शर्ट आहे आणि आतून व्हाईट टी शर्ट घातले आणि खाली आपली जीन्स पॅन्ट आहे. तर चला, मस्तपैकी आपण तर रेडी झाले. आपल्याला जायचं कॉलेजला. थोडंसं सेंट बेंट मारू. रॅम सॉन्ग. चला भेटूया पुढे. कॉलेजमध्ये काय होणार आहे, काय धमाल होणार आहे माहिती नाही. तर चला सगळं पुढे जाऊन बघू. ओके मित्रांनो, पुन्हा एकदा ऑफिशियली आपल्या ब्लॉगची सुरुवात करतो. तर आजचा दिवस आहे 28वा आणि आम्ही दोघे पण मस्तपैकी रेडी होऊन चाललो आहे कॉलेजला. आणि मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की 30 दिवस झाल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे, म्हणून तुम्हाला काय बघायला जास्त आवडेल. ट्रेकिंग आवडेल, ट्रॅव्हलिंग आवडेल, कुकिंग आवडेल, जे काही तुम्ही म्हणाल ते. ओके, तर नक्की सांगा मला तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी माझ्याकडून अपेक्षित आहेत. तर नक्कीच आपण त्या करू, कारण की तुम्ही 700 जण आहात. तर तुमच्यासाठी काय पण. ओके, चला जाऊया आता पहिलं कॉलेजला. हे बघा, ह्या आमच्या सिंगापूरच्या बिल्डिंग. कसे आम्ही सिंगापूरमध्ये राहतो ना, सो जरा फॅन्स बिन्स येतात, त्यामुळे निघतो लवकरच. मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही एवढे जण आज उशिरा आलेलो आहे. आणि ओमकार, यस गाईस, पहिल्यांदा लेट झाला मला. मी कधी लेट होत नाही. कधी होत नाही. असल्या माणसासोबत मी कधी नसतो. बुलेटचं पेट्रोल संपलेला म्हणून बुलेट 1 किलोमीटर ढकलत आणली आहे काहीच. सोपी गोष्ट नाही गाईस, बुलेट 1 किलोमीटर ढकलत आणणार. काय म्हणूस. पुन्हा एकदा अक्षय झेंडे यांचं स्वागत झालेलं आहे आणि आपल्याला वर्गात घेतलेलं आहे. अक्षय झेंडे, आज काय टिप्पणी देणार? आज काहीतरी नवीन करण्याचा प्लॅन आहे आणि आजचा दिवस चांगला आहे. मला सांग, आजचा आपला 28वा दिवस आहे. तर तुला काय वाटतं, मी हे 28 दिवस कंटिन्यू केले, त्यामुळे तू काय बोलशील याचं? आजचा साईलचा 28वा दिवस आहे व्लॉग बनवायचा. तर पहिल्यांदा त्याचं प्रथमतः अभिनंदन. आणि हा त्याला एक्सपिरियन्स कामाला येणार आहे त्याच्या भविष्यासाठी. आणि 28 दिवस कन्सिस्टन्सी ठेवली त्याने आणि त्याला खूप बरं, मॅडम आलेले आहेत, येतो तुमच्याकडे परत. मित्रांनो, विषय असा आहे की आज आहे 12वीचा पेपर. 12वीची एक्झाम आजपासून चालू होते. तर माझ्या सर्व 12वीच्या मित्रांना खूप 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 शुभेच्छा. ऑल द बेस्ट त्याच्याकडून पण. ओके, ऑल द बेस्ट. खूप पेपर लिहा, काय टेन्शन घेऊ नका. टॉपर येऊन काय करायचं नाही आपल्याला, पास व्हायचं. ओके, पास व्हा. उठा. मित्रांनो, आमच्या कॉलेजचं मिनिएचर मॉडेल बघा, असं वरनच दाखवतो. बघा, ही बिल्डिंग आहे ना, ही नवीन बनते आहे. ती मागची बिल्डिंग आहे ना, ह्या बिल्डिंगमध्ये आपला वर्ग आहे. तर मित्रांनो, मी आलो आहे श्री शिवाजी टॉकीजवर, जिथे की आम्ही बघायला आलो रणपती शिवराय यांचा मूव्ही, जो आहे 2:30 वाजताचा. कारण की कॉलेजमध्ये काय नसल्या कारणानं मी आलो मूव्ही बघायला. आणि आपले बाकीचे फ्रेंड्स ते आहेत, ते त्यांच्या कामाला निघून गेले. तर म्हटलं आपलं कॉन्टेंट पण होईल आणि व्लॉग पण होईल. सो मी हा मूव्ही बघायला आले. बघूया कसा आहे हा मूव्ही.
आले मूवी बघून आणि मी एकटाच गेलो होतो. ह्याच्या मागचं रिझन असं होतं की आपले मित्र होते ते त्यांच्या कामाला गेले होते, काही कॉलेजलाच थांबले होते आणि आपण गेलो होतो मूवी बघायला, कारण की आपलं कॉलेजमध्ये आज काही काम नव्हतं त्यामुळे. आणि विषय असा की पिक्चर होता रणपती शिवराय आग्र्याहून सुटका जी महाराजांची होती. जे महाराजांनी पुरंदरच्या तात आपले किल्ले दिले, ते आग्र्याला गेले कसे आणि तिथून परत बाहेर आले पण कसे, आणि संभाजी महाराज इतके वर्ष म्हणजे संभाजी महाराजांना त्यांनी कुठे ठेवलं होतं, कशासाठी ठेवलं होतं आणि का ठेवलं होतं, तर हे सगळं त्या पिक्चरमध्ये आहे. आणि आपले जसे दिग्पाल लांजेकर भाऊ आहेत त्यांनी हा मूवी काढला आहे आणि त्यांचं हे अष्टक बोलतोय ना आपण, जे की फतेशिकत झालं, फर्जंद झालं, असे खूप सारे गनिमी काव होता जो महाराजांचा फतेशिकस्तमध्ये दाखवला. तसे असे बरेचसे मूवी आहेत त्यांचे 7-8 पिक्चर, त्यातला हा एक पिक्चर होता जो 6 फेब्रुवारीला झाला होता आणि तो मी आज जाऊन बघितला. तर मित्रांनो मस्तपैकी मूवी होता, मूवी छान झाला. आपल्या ब्लॉगचा शेवट माझ्यामध्ये गोड होतंय मस्तपैकी मूवी बघून, व्लॉग्स आणि आपल्या चॅलेंजचा सुद्धा, कारण की आजचा आपला दिवस आहे 28वा आणि 28 दिवसाचा एंड आपल्या ह्या महाराजांच्या मूवीने झाला आहे. सो बघूया पुढे उद्या काय होणार आहे मला माहिती नाही. एंटरटेनमेंट थांबणार नाही, तुम्ही बघत राहा साहिलचे व्लॉग्स. ओके. आणि आपल्या चॅनलचं नाव थोड्या दिवसात बदलते. 30 डेज झाल्यानंतर तुम्हाला साहिलच्या चॅनलचं नवीन नाव दिसेल, कारण की साहिल 30 डेज चॅलेंज झालं म्हणजे सर्व झालं असं नाही, कारण त्याच्या पुढे अजून पण भरपूर काही चॅलेंजेस असणारे, खूप सारं कॉन्सेप्ट मी हे ठेवले, साठवून ठेवले. आणि तुम्ही पण सजेशन्स द्या मला की अजून काही तुम्हाला काय गोष्टी अपेक्षित आहेत. सो बघूया आता, असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, भेटूया उद्याच्या दिवसात नवीन धमाकेदार व्लॉग्समध्ये. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसात शेवट करूया इथेच. मी साहिल राजा घेतो, तुम्ही थांबू नका, तुम्ही बघत राहा साहिलचे व्लॉग्स. ओके, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या. येतो चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.